नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका यावरील 12 अंकी SRC नंबर कसा काढायचा ते आपण आज या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत। हा SRC नंबर आपण आधार नंबरद्वारे काढणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला प्ले स्टोर मध्ये यायचं आहे आणि इथे सर्च बॉक्स मध्ये टाइप करायचं आहे मेरा रेशन। त्याच्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि तुम्हाला इथे खाली दिसेल वन नेशन वन रेशन कार्ड मेरा रेशन या ॲप्सला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मित्रांनो, ॲप्स इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ॲप्सला ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे काही तुम्हाला परमिशन मागेल त्याला अलाउ करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल। येथे पहा मेरा रेशन, डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। मित्रांनो, येथे तुम्हाला 3 डॉट वरती जाऊन भाषा चेंज करू शकता। मी इथे मराठी भाषा सिलेक्ट करणार आहे। येथे पहा भरपूर सारे ऑप्शन आहेत, नोंदणी, लाभ माहिती, जवळील रेशन दुकाने। तर यामधील मी आधार सीडिंग या ऑप्शनला क्लिक करणार आहे। त्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होईल आणि येथे पहा 2 ऑप्शन आहेत, एक आहे रेशन कार्ड क्रमांक आणि दुसरा आहे आधार क्रमांक। मित्रांनो, आपण आधार क्रमांकाद्वारे रेशन कार्ड क्रमांक मिळवणार आहे, त्यामुळे आपण येथे आपला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करूया आणि आपला 12 अंकी आधार क्रमांक टाकून घेऊया। आणि इथे खाली दिलेल्या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता येथे तुमची सगळी माहिती आलेली आहे, राज्य, जिल्हा, कोणती योजना आहे आणि त्यानंतर येथे पहा तुम्ही रेशन कार्ड क्रमांक तुम्ही पाहू शकता आणि घरच्या सर्व सदस्याची नावे देखील इथे तुम्हाला दाखवलेली आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रेशन कार्ड क्रमांक ऑनलाइन काढू शकतो। धन्यवाद मित्रांनो।